तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर म्हणजेच मुरबाड कट्टा या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मी आहे अशोक चौधरी. तर आज आलोय आपण वृक्षवल्ली नर्सरी. सरळगाव सोडला की 3-4 किलोमीटरवर ही नर्सरी आहे. तर मागच्या वेळेस आपण श्री समर्थ सद्गुरू समर्थ कृपा नर्सरी ही पाहिली होती, पण त्या ठिकाणी मोठी झाडं होती. तर मी आज वृक्षवल्ली या ठिकाणी छोटी झाडं घ्यायला आलो आहे. तर तुम्ही पाहत असाल या ठिकाणी भरपूर मोठी मोठी झाडं आहेत आणि अगदी फ्रेश झाडं आहेत आणि भरपूर व्हरायटी आहे. आता ही जी नर्सरी आहे ही माझा भाऊ उमेश आहे, त्याच्या मित्राची आहे. तर त्यांनी रेफर केली. हे बघा, या ठिकाणी फणस दिसतो आणि आता वाजलेले आहेत 11, परंतु जर पाहिलं तुम्ही तर आभाळ बघा पूर्ण भरलेलं आहे. या ठिकाणी खाली ही नर्सरी, इकडे खाली डोईफोडी नदी आहे. तर खूप मोठी नर्सरी आहे आणि झाडं पण अगदी फ्रेश आहेत. या ठिकाणी मी आलो आहे. तर येथे शक्यतो फणसाची, आंब्याची 20-25 झाडं, फणस, काजू, चिकू. तर काजू चिकू तर आहेतच समजा, पण इतर झाडं ही आहेत. दादा बिरवाडीचे दादा आहेत, पथारे दादा, त्यांच्या सोबत आलो आहे. ही गाडी आणलेली आहे. तर थोड्याच वेळामध्ये आता आम्ही झाडं घेतोय आणि गाडीमध्ये भरतोय. तर सोबत राहा. हे बघा, या ठिकाणी आंबेच आंबे आहेत. हे बघा, आणि जर तुम्ही खाली पाहिलं तर खाली या ठिकाणी नदी आहे आणि अतिशय सुंदर असा परिसर आहे. हे मला वाटतंय जाम आहेत का काय आहेत, मलाही नक्की माहीत नाही. तुम्ही कमेंट्स करून सांगा काय आहे ते. तर हे बघा, या ठिकाणी रोपं आहेत. हे स्वतः या ठिकाणी हे रोपं आहेत ते तयार करतात आणि यांचा रिझल्टही छान आहे. तर अशा प्रकारची ही झाडं आहेत. हे बघा, खाली सुद्धा छोटी रोपं आहेत. खूप मोठी नर्सरी आहे. ही अशी छोटी झाडं न्यायची, ते एकदम मस्त होतात. मग मित्रांनो, इकडे खाली पाहत असाल तुम्ही, इकडे छान अशी नदी आहे. या नदीला 12 पाणी असतो. इथे त्याने कुसुम पंप लावलेला आहे, सोलर लावलेला आहे. हे बघा, एका आंब्याला कसा आंबा सुद्धा आलेला आहे, छोटा आहे. तर अशा प्रकारे ही फक्त इकडे आंब्याचीच कलमं तुम्हाला दिसतात. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसतात हे बघत दादा दिसतात बघा, इथे त्यांची नर्सरी आहे. आणि त्यांनी आता सांगितलं की नाम फाउंडेशन, त्यात स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांच्याकडे बरीच 10-10 हजारापर्यंत रोपं जातात त्यांची. अशा प्रकारे त्यांचं सगळं हे काम चाललेलं आहे. रेट सगळं आपल्याला इथं रिझनेबल देणार आहेत. ओळखीचंच आहेत त्याच्यामुळं. तुम्ही बसा का इथेच, मग बसा. ठीक आहे, मी जातोय आता भगत भाऊंच्या सोबत झाडं आणतोय आणि तुम्हाला नर्सरी दाखवतो मी. इथे कोणती आता झाड आहे ती? काजूची का? फणसाची रोपं करायला घेतलेली. त्यांची आता पिशव्या भरायचं काम चालू आहे बघा, इथे दिसतंय. ही मंडळी आहे त्यांची. झालं का जेवण? भाकरी वगैरे खाल्ल्या? कोणती केळी आहे? ते किती दिवसात होतात का आपल्याकडे? 1 वर्षात होतं. मग त्याचं एक रोप द्या. याचं पण एक रोप घ्या. हातगाडी घ्या. हा, हे राहिलं आपलं लिंबू राहिलं. लिंबूची कोणती जात आहे? लिंबू, कागदी लिंबू. लिंबू एक इनफ होईल ना? हा, मध्ये एक. चला, ऍपल बोर वगैरे आहे तुमच्याकडे? म्हणजे ती मोठी होते काय? मीडियम होते. अच्छा अच्छा अच्छा. इकडे पुढे नर्सरी तुमची छोटी आहे, पण मागे भरपूर मोठी. या हॉटेल तुमचंच काही? अच्छा, हे चालवायला दिलंय ना तुम्ही?
हे बघा मित्रांनो, अशी कडक जरा कलम दादा काढतात. हा बघा पेरू या ठिकाणी मिळाला. छान लागतो अगदी. या पेरूंचा बरोबर. मजबूत होतो. गर्दीत असतात ना. तर मंडळी, खूपच छान अशी रोपं आहेत आणि ही वृक्षवल्ली नर्सरी आहे. तुम्हाला जर रोपं जर खरेदी करायची असतील तर इथे सुद्धा तुम्ही येऊ शकता. अतिशय वाजवी दरामध्ये या ठिकाणी आपल्याला रोपं मिळतील. खूपच छान अशी नर्सरी आहे. खूप मोठी आहे. बाहेरून आपल्याला कमी दिसते पण आतून खूप मोठी नर्सरी आहे. हे हॉटेल आहे ते त्यांचंच आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सीताफळ, मोसंबी, सोनचाफा, नारळ, प्रत्येक व्हरायटी मधली किंवा प्रत्येक रोपाची जी व्हरायटी आहे त्यामधलं एक एक रोप टाकायला घेतलेलं आहे. लावून टाकू, बघूया पुढचं पुढे. बघा दशेरी, लंगडा, राजापुरी, मलिका, हापूस. एक लाल. हे बघा, गरमीमध्ये कोकम सरबताची आवश्यकता आहे. आताच कोकम सरबत घेतलेलं आहे. मित्रांनो, ही बघा एवढी झाडं घेतलेली आहेत आपण. झाडांना टॅग लावायचं काम चालू आहे. तर मित्रांनो बघा, या प्रकारे आपलं खरेदी झालेली आहे. आता आपण निघूया घरच्या प्रवासाला. चला, धन्यवाद तुमचा. चला मंडळी, पुन्हा येतो लागला तर पुढच्या वेळेस. चला आता आपण निघूया मंडळी. अशा प्रकारे आता आम्ही घरी पोहोचलो. झाडं घरी आणलेली आहेत. तिकडे तुम्हाला कोण दिसत आहे? गंदू दिसत आहे का? बाजूला अरे पोरांनो, उम्याची आहेत ती.